नवोदयच्या बुकमधलं 2.3 हे एक महत्त्वाचं असं एक स्वाध्याय म्हटलं जाईल, कारण बऱ्यापैकी चॅलेंजिंग क्वेश्चन ह्या 2.3 मध्ये आहेच. तरी पहिलं चॅलेंजिंग प्रश्न बघूया. पहिला प्रश्न काय म्हणतंय, ऋण 1 ला त्यानेच 100 वेळा गुणल्यावर गुणाकार येतो. मग बघा, बरेचसे जण ह्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते पाठ करण्याचा प्रयत्न करतात, पण आपण पाठ केलं का? आपण काय सांगितलं ते बघा, ऐकून घ्या. निधी ही गोष्ट लक्षात ठेवा, ऋण 1 ला ऋण 1 ने गुणलं तर चॅलेंज नाही द्यायचं. ऋण गुणिला ऋण उत्तर धन येतं. हेमंत, ऋण 1 गुणिला ऋण 1 गुणिला ऋण 1. हे बघा, ऋण गुणिला ऋण म्हणजे इथं काय झालं, 2 वेळेस गुणल्यावर चिन्ह काय झालं, बदलते. आता 3दा गेलं, ऋण 1 गुणिला ऋण 1 काय येतं, धन 1. पण धन गुणिला ऋण परत काय येतं, ऋण. म्हणजे जर का आपण इथं ऋण 1 ला किती वेळेस गुणलं, 2 वेळेस, तर चिन्ह बदललं. आणि ऋण 1 ला आपण 3 वेळेस गुणलं तर चिन्ह बदलत, जोरात बोला, चिन्ह बदलत नाही. बाबा माणसासारखं रे. परत अजून घेऊया, ऋण 1 ला आता 2दा झालं, 3दा, 4दा गुणलं. ऋण 1 गुणिला ऋण 1 गुणिला ऋण 1 गुणिला ऋण 1. मग ह्या दोघांचा गुणाकार, ऋण 1 गुणिला ऋण 1, चिन्ह बदलले, उत्तर आलं 1. परत ऋण 1 ला ऋण 1 ने गुणलं, परत उत्तर आलं 1. एका एका काय असतं वंदा, 1. म्हणजे परत काय झालं, चिन्ह बदलले. 2 वाला कोण रवा, ऋण 1 ला 2 वेळेस गुणलं तर चिन्ह बदललं, 3 वेळेस गुणलं तर चिन्ह बदललं नाही, 4 वेळेस गुणलं तर चिन्ह बदललंय. परत ऋण 1 ला आपण 5 वेळेस गुणलो, ऋण 1 गुणिला ऋण 1 ऋण 1 आणि अजून ऋण 1 आणि अजून 1 गुणलो. हे 2 आणि 2 4. ऋण 1 गुणिला ऋण 1 1 गुणिला ऋण 1 ऋण 1 गुणिला ऋण 1 1 1 गुणिला 1 1 1 गुणिला ऋण 1. परत हे आलं ऋण 1, इट मीन्स -1. परत 5 वेळेस गुणलं तर चिन्ह बदलत नाही. या सर्वांचा एक शॉर्ट अँड स्वीट किंवा एक महत्त्वाचा असा मुद्दा, खालचं एवढं जर 100 वेळेस गुणत बसले तर आपल्याला खूप वेळ लागेल. मग मी तुम्हाला फक्त ह्याच गणिताबद्दल नाही सांगत आहे, मी तुम्हाला कुठलंही अशा प्रकारचं गणित येणार त्याबद्दल सांगतोय. जर आपल्याला रुद्रा ऋण 1 ला समवेळेस, मला वाटतं याच्यापेक्षा मी तुम्हाला टेबल तयार करून दिलेले नोटबुकमध्ये, ते टेबल पण बघायचं. ऋण 1 ला समवेळेस गुणलं, किती वेळेस, समवेळेस म्हणजे 2 4 6 8, तर चिन्ह काय झालं, बदलतंय. समवेळेस गुणले तर चिन्ह बदलते. आणि हे वहीत लिहून घ्यायचं, ज्यांच्या वहीत लिहिलेलं नसेल त्यांनी. ऋण 1 ला विषम म्हणजे 1 3 5 7 9 वेळेस गुणले तर चिन्ह बदलत नाही. चिन्ह बदलत नाही. आता तुम्हाला 100 वेळेस गुणाला सांगितलंय, तर हेमंत 100 ही समसंख्या का विषम, कोणती आहे, समय, म्हणजे चिन्ह बदलेल. मग ऋण 1 ला जर तुम्ही 100 वेळेस गुणलं तर ऋण 1 गुणिला ऋण 1 गुणिला ऋण 1, तर उत्तर काय येणार, 1 उत्तर येणार. पर्याय काय येणार, 1 का
थोडं गणिताला समजून घ्या की जर एखादी संख्या ऋण आहे आणि तिला आपण समवेळेस गुणलं तर चिन्ह बदलतं, आणि जर आपण ऋण 1 हे विषम वेळेस गुणलं, विषम वेळेस ऋण 1 गुणिला ऋण 1 गुणिला ऋण 1 म्हणजे 3 वेळेस गुणलं तर चिन्ह बदलून जातं. आलं लक्षात? हो की नाही? गौरव आपण नोटबुक मध्ये आधी लिहिलेलं बेटा आहे. बर, हे लिहिलं का आता? बर, व्हिडिओ मधून लिहून घेशील. आता बघा लक्षात घ्या. दुसरा प्रश्न. दुसरा प्रश्न काय आहे? काहीतरी एकदम महत्वाचा असा, जे 2.1 मध्ये आपण गहू आणि तांदूळाचा घेतला होता तसा. ओके, तर आपण प्रॅक्टिस केली भरपूर. आता परत आपण मोज्यांच्या जोडीची आणि टोपीची किंमत कम्पेअर करतोय. थोडंसं लक्षात घ्या, असे गणित येतात. एका मोज्यांची जोडीची किंमत टोपीच्या किंमतीच्या दुप्पट आहे. चेतन लक्षात घे, एका मोज्यांच्या जोडीची काय किंमत ही किती आहे? टोपीची किंमत किती? 2 टोपींची किंमत. हे बघा, समजदार माणूस काय करेल, मोज्यांची किंमत बरोबर 2 गुणिला टोपींची किंमत, म्हणजे टोपीची एका आता बघा, मोज्यांच्या जोडीची किंमत. मोजे तर घेताना तुम्ही दुकानदाराकडे 1 घेता का 2? म्हणून तिकडे लक्ष देण्याची सुद्धा गरज नाहीये, कन्फ्युज करण्यासाठी आहे तुम्हाला. ते आलं का लक्षात? मग एका मोज्यांची किंमत टोपीच्या 2 टोप्यांच्या किंमती एवढं आहे. मग जर मोज्यांची 5 जोड्यांची किंमत, 5 मोजे किती किंमत? 1250. तर एका मोज्याची किंमत किती होणार? मी तुम्हाला सांगितलं होतं 5 गुणिला मोजे. तर हे 5 कुठे येणार? भागाकार. 1250 भागिला 5. कृपया लक्षात घ्या, आवाज यायला नको. मग 1250 भागिला 5, 5 एक 5. हे शिकून घ्या. पहिले 2 अंक घेतले, 1 ने तर भाग जाणार नाही. 5 दुनी 10, 12 मधून 10 गेले, 2 राहिले. पुढचा अंक घेतला 5, 2 आणि 5 25, 5 5 25 आणि हा एक 0. नाही जमलं तर पारंपरिक पद्धतीने जे 1250 भागिला 5 येते करायचं. 5 मोज्यांच्या जोड्यांची किंमत जर का 1250 आहे तर एक मोज्यांच्या जोडीची किंमत किती झाली? 250. म्हणजे एक मोज्यांची किंमत बरोबर 2 टोप्यांची किंमत बरोबर किती झाली? 250 रुपये. हे एक महत्वाचं आहे. म्हणजे एक मोज्यांची किंमत, 2 टोपींची किंमत प्रत्येकी किती आहे? 250. प्रत्येकी शब्द म्हणजे प्रत्येकाची, दोघांची बेरीज नाही केलेली. प्रश्न काय विचारले बघा. आता पुढे आपण प्रश्न जसं जसं पुढे जाते तसं तसं पुढे घेतोय. जर मोज्यांच्या 5 जोड्यांची किंमत 1250 आहे तर मोज्यांच्या 2 जोड्या आणि 4 टोप्या, मग काय शोधायचे? चेतन सांगा. मोजे किती पाहिजे? 2 मोजे. आता घेताना जोडीच घेऊ, बरोबर आहे की नाही? 2 मोज्यांच्या जोडींची किंमत आणि 4 टोप्यांची अधिक 4 टोपी हव्या. आता बघा लक्षात घ्या, इकडे लक्षात घ्या. एका मोज्याची किंमत किती आहे? 250. तर 2ची किती येणार? 2 गुणिला 250. थांबा एक साथ घेऊ. आणि 4 टोप्यांची किंमत, 2 टोप्यांची किंमत 250. कितीची आहे? 2 टोप्यांची किंमत. तर 2 टोप्यांची 250, तर 4ची किती येणार? 500. किंवा परत त्याला आपण घेऊया 2 गुणिला 250. हे लक्षात घ्या. इथं एक मोज्याची होती तर याचं पण डबल करावं लागलं, आणि 2 टोप्यांची होती तर याला पण डबल करावं लागलं. असाच टप्पा तांदूळ आणि गहू मध्ये होता. मग 250 दुनी 500 अधिक 500 बरोबर काय आलं उत्तर?
पर्याय सी. डी. अरे अरे पर्यायचं लय घोरपड्या. परत बी. एका 2 3 4 बोलत जा आसपासून. ठरलं आपलं. काय बोलायचं? 1 2 3 4. आलं लक्षात? पुढे हे 2 गणित झाले. तिसरा गणित सुद्धा एकदम मजेदार असा आहे. तरी लक्षात घ्या. हे समजलं ना? हो की नाही? घरी प्रॅक्टिस करा अजून. असे गणित नवोदयला येणारच. बघ, तिसरं गणित. 2 अंकांची बेरीज 8 आहे आणि त्यांचा गुणाकार 15 आहे. त्यांच्या उभय पक्षांची म्हणजे रेसिप्रोकल ची बेरीज काय असेल? मग आपल्याला 2 संख्या शोधायच्या होत्या ज्यांची बेरीज 8 आहे. बेरीज किती पाहिजे? बेरीज किती पाहिजे? 8. मग 1 अधिक 7, 2 अधिक 6, 3 अधिक 5, 4 अधिक 4 यांची बेरीज 8 आली. पूर्णांकच येईल. आणि अजून काय पाहिजे की त्या 2 संख्यांचा गुणाकार. हे बघा 3 अधिक 5 8 आणि 3 गुणिले 5 15. म्हणजे त्या 2 संख्या कोणत्या आल्या? 3 आणि 5. त्यांचं उभय पक्ष रेसिप्रोकल म्हणजे रुद्रा 1/3 अधिक 1/5. पहिले काय करणार सांगा बरं? खालच्यांचा गुणाकार 3 गुणिला 5. आता काय? वैदिक पालक तिरकस ढिंचाय ढिंचाय 1 गुणिला 5 अधिक 1 गुणिला 3. 5 1 3 1 3 5 उत्तर काय आलं? 8/15. पर्याय काय सौरभ? टोपी आले 1 म्हणजे 1. आता लवकर लक्षात आलं. बरोबर आहे की नाही? तर कळलं काय? परत बघा 2 संख्या 3 आणि 5 8 3 5 15. आलं लक्षात? पुढे त्यानंतर बघूया. काय रे हर्षल? बस इथं थोडा वेळ शिक. आमचा व्हिडिओ चालू आहे बेटा. बस ये. 10 मिनिटं लागतील. हा हा बघा इथं एका परीक्षेत एकदम महत्वाचं गणित आहे. काय आहे? एकदम महत्वाचं गणित आहे. एका परीक्षेत रमेशला गुरुदासपेक्षा 15 गुण जास्त मिळाले. मग सर्वात पहिले काय सांगितलं होतं की कोण कोण कॅरेक्टर येतात ते चेक करायचे म्हणजे कोणाकोणाचे गुण आहेत. मग सर्वात पहिले एका परीक्षेत सर्वात पहिले कोण आलं? रमेश. पहिले कोण आलं? रमेश. त्यानंतर कोण आहे? गुरुदास. नाही गुरुदास. हा आणि नंतर अजून कोण आहे? लीला. मग ह्या तिघांचे मार्क दिलेले आहेत. एका परीक्षेत रमेशला गुरुदासपेक्षा 15 गुण जास्त मिळाले तर लीलाला त्याच परीक्षेत गुरुदासपेक्षा 7 गुण कमी मिळाले. जर त्यांना तिघांना मिळून 83 गुण मिळाले असतील तर गुरुदासला किती गुण मिळाले? मग आता लक्षात घ्या. चेक करायचे. लक्षात घ्या प्लीज. रमेशला गुरुदासपेक्षा कोणापेक्षा? गुरुदासपेक्षा. रमेशचं R घेऊ, गुरुदासचं G घेऊ आणि लीलाचं L घेऊ. रमेशला गुरुदासपेक्षा कोणापेक्षा? गुरुदासपेक्षा 15 गुण जास्त. गुरुदासचे मार्क हे गुरुदासचे बरोबर. आणि लीलाला त्याच परीक्षेत गुरुदासपेक्षा 7 गुण कमी मिळाले. लीलाला गुरुदासपेक्षा 7 गुण कसे मिळाले? कमी मिळाले. हे बघा जेव्हा आपण श्लोक असं गणित येणार अशा वेळेस लक्षात ठेवा एक मधला कोणीतरी मीडियम असेल, एकाला जास्त आणि एकाला काय असतील मार्क कमी असतील. आलं लक्षात? एकाला मार्क जास्त तर एकाला कमी असतील. आणि तिघांची बेरीज करायची. G अधिक 15 अधिक G अधिक G मधून 7 दिले G -7. आणि तिघांचे गुण किती आहे? लक्ष 83. हा सुजल किती G आहे? 1 2 3
आणि हे काय आहे 15 आणि 7. चिन्ह विसरायचं नाही. 15 आणि 7चं चिन्ह 7 बरोबर 83. 15 मधून 7 गेले 15 मधून 7 गेले, मोठी संख्या प्लस आहे म्हणून प्लस आलं. 15 मधून 7 गेले 8 बरोबर काय आलं 83. हे प्लस 8 आहे, धन 8 आहे, इकडे गेल्यावर मायनस. 83 मधून 8 गेले तर 75 आलं. हे 3G आहे ना गौरव, याचा अर्थ असतो 3 गुणिला G. तर दुसऱ्या बाजूला गेल्यावर पूरक काय होतील, ते गुणाकाराचे काय होतील. मग 75 भागीला 3, एक तर साध्याच्यात करायचं. 3 1 3, 3 6, 1 बाकी आणि 3 5 15. म्हणजे गुरुदासला नेमके किती मार्क मिळाले 25. गुरुदासचे विचारले होते. मग कोणाला काय पर्याय 2. पण तुम्हाला ह्या ट्रिकमुळे अजून फायदा होईल. तिघांचे मार्क काढू शकता. तर मग तुम्ही हे काय आलं 25 अधिक 15 म्हणजे 40 आणि 25 वजा 7 म्हणजे 18 आणि तिघांची बेरीज ही करून बघा तर 83 बघा. G अधिक 15 म्हणजे हे 40 अधिक 25 अधिक 18 तिघांची बेरीज केल्यावर आपोआप 83 येते. किती येणार 83. सोपं गणित आहे. असं अजून 6वं गणित पण भेटणार आहे. आधी आपण 5वं बघूया. 5वं गणित जे आहे ते सोपं आहे पण थोडंसं ट्रिकी आहे. यश गोंधळ नको बेटा. 1836 ला 17ने भागले. कितीने भागले. आता काय आहे नेमकं की नवोदय म्हटलं तर 30 पर्यंतचे पाढे पाठ पाहिजे. पण कसं आहे कधी जर लक्षात नाही राहिले तर हे खूप जास्त मनात येतं तुमचं, हे की नाही. तर पहाडे कसे बघा, हे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 17चा आहे. तर काय आलं 7 14 21 28. 7चा पाढा लिहितोय आपण. 7 5 35 7 42. आता बघा जेव्हा 2 अंक येतं काय लिहायचं डायरेक्ट. पण जेव्हा 3 अंक येतं पहिल्या 2ची बेरीज. 2 आणि 1 3 34. 3 आणि 2 5 68 85 17 85 17 200 17 7 19. पहिल्या 2ची बेरीज करत चालतोय पण पाढा पाठ आहे माझा. 8 आणि 5 13 136 2 6 15 आणि 4 असले तर मधल्या 2ची बेरीज. याचा व्हिडिओ पण केलेला आहे आपण, तो पण बघून घ्यायचा जर विसरले तर. 17 1 17. 18 मधून 17 गेले 1 मग किती आले 13. आता गंमत बघा इथं खूप जण इथं चुकतात. 13 ही संख्या 17 पेक्षा लहान आहे म्हणून पहिले काय येणार 0 आणि म्हणून त्याला स्टार मार्क केलेलं आहे. साधं भागाकार असून 13 मधून 13 गेले 0 आणि हे आले सॉरी अति घाई. मी बोललो ना वर लिहिलंय सोपे प्रश्न चुकून जातो आपण. मग काय आलं 17 0 0 शिल्लक राहिले 13 आणि हे आले 6. मग 17 8 36 असं. आणि ह्या टेबलची गरज पण नाहीये का ऑप्शन मध्ये क्लिअर दिलेले 18 108. तर जेव्हा तुम्ही सोडवणार तेव्हा आता महत्वाचा पॉइंट बोलतोय लक्ष. जेव्हा तुम्ही सोडवणार तेव्हा तुम्हाला यायला पाहिजे काय 17चा पाढा नाही जरी आला तरी ऑप्शन बघा 18 आहे म्हणजे 17 1 17 1 बाकी आणि मग 13 आले तर इथं 0 घेता यायला पाहिजे आणि 17 8 136. तर ही ट्रिक लक्षात ठेवा शेवटची काय ही 0 मध्ये येतंय. आलं लक्षात हो की नाही. आणि 17 गुणिला 100 1700 होतात. त्याच्या वरची संख्या येते म्हणून 108. काय सांगितलं म्हणता 17 गुणिला 100 आहे. जाऊन लवकर. आता परत आता शॉर्टकट सांगणार हा सहावं. एका परीक्षेत किती जण आहे कोण कोण आहे करीम मदन. मग आता बघूया करीम रहीम आणि मदन 3 जण आहेत. पहिले प्रश्न वाचायचा किती जण आहेत ते शोधायचं आणि मग मार्क कम्पेअर करायचे कुणाला. करीमने रहीम पेक्षा 15 गुण जास्त मिळवले. करीमने कोणापेक्षा जास्त 15 गुण मिळवले रहीम पेक्षा.
आणि मदनला रहीमपेक्षा 10 गुण कमी मिळाले आणि रहीमचे मार्क रहीमचे आणि तिघांची बेरीज किती आहे 110 बरोबर. मग तिघांची बेरीज केली रहीम अधिक 15 आणि हो मार्क कोणाचे विचारले ते चेक करायचं आधी अधिक आर वजा 10 बरोबर किती आहे 110. मग किती आर आहे सौरभ आर 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 3R. हे 15 धन आहेत आणि हे ऋण आहेत. 15 मधून 10 गेले 5. हे धन ऋण होते +5 मायनस होते. 110 मधून 5 गेले सौरभ 105. हे गुणाकार आहे काय होईल थकले आता बर. 3 1 3 3 2 6 4 बाकी आणि 3 2 6 3 3 1 बाकी 3 5 15. रहीमचे मार्क 35 आहे. घाई गडबड मध्ये रहीमचे मार्क 35 म्हटलं तर 35 ला टिक मार्क करून टाकतात पैसे. पण विचारले कोणाचे करीमचे. 35 अधिक 15 बरोबर 50. पर्याय क्रमांक 4 म्हणजेच डी. आलं लक्षात यस. लास्ट एका परत तसं झालं बघा परत सेम गणित हा शेवटचे 2 मिनिटं बघा थकू नका. शेवटचे 2 मिनिटं. 3 जण कोण कोण आहे वरद जोसेफ आणि कुमार. एका परीक्षेत जोसेफला अमित पेक्षा किती गुण कमी मिळाले 8. मग नंतर अमितचे गुण अमितचे आणि त्यानंतर कुमारला अमित पेक्षा किती गुण जास्त मिळाले 12. तिघांची टोटल किती आहे 205. आता एक ट्रिक सांगतोय ज्याच्याने तुमचा गोंधळ होणार नाही. लक्षात घ्या कधीही देव्यांनी रोहिणी निधी सर्वजण लक्षात घ्या जे प्लस वाली संख्या ते पहिले लिहा. प्लस वाली संख्या पहिले लिहा. a+12 प्लस a प्लस a मायनस 8. सर्वांची बेरीज किती आहे 208. आता इथं साईडला मी तुम्हाला खालती उलट जरी घेतलं तरी फरक नाही पडणार पण मी सांगतोय तसं लक्षात घ्या. a+12 आहे ना तर आधी मी a मायनस 8 घेतलं फक्त काय थोडासा फरक तो समजून घ्या. यस बेटा 205. ओके ऐका लक्षात घ्या इथं a काय आलं 3a आणि मग +12 -8. आता तुम्ही गोंधळून कुठे जाता a तर किती आले 3a -8 +12. तुम्ही 12 - 8 आणि -8 12 -8 आणि -8 +12 मध्ये कन्फ्युज करून टाकता. हे लक्षात घ्या दोघांचा अर्थ सारखा आहे बघा. 12 च्या पुढे काय आहे प्लस आणि 8 च्या पुढे काय आहे मायनस. तर 12 - 8 किती येणार 4. सिमिलरली -8 +12 पण काय येणार +4. जेव्हा चिन्ह वेगळे असतात तेव्हा काय करायची वजाबाकी. काय करायची वजाबाकी. 12 मधून 8 गेले 4 आणि चिन्ह मोठ्या संख्याचा मोठ्या भावाचा घ्यायचा. 12 मोठा आहे म्हणून प्लस आलं. आलं का लक्षात येस और नो. बघा हा तुम्ही कुठलाही लिहू शकता पण उत्तर व्यवस्थित काढा. +12 - 8 घ्या की -8 +12 घ्या. 3 205 हे जे +4 आहे हे काय होतील -201. हे गुणाकार आहे हे कुठं जाईल भागाकार. 3 × 18 2 बाकी 3 × 7 = 21. परत बघा 3 1 3 3 × 18 20 मधून 18 गेले 2
किती राहिले 1 3 7 21. म्हणजे अमितला 67 मार्क आहे. पण त्यांनी विचारले कोणाचे? जोसेफचे. 67 मधून 8 गेले तर किती राहिले? 59. आणि 67 अधिक 12 किती आले? 9 आणि 7. तिघांची बेरीज. जोसेफचे पर्याय काय आहे? म्हणजे बी. बरोबर. हे बघून घ्यायचं. आणि बरोबर आहे का उत्तर हे इथलं इथं चेक होऊन जातं बघा. 59. आता तो 2 बोलला ना बेटा. पर्यायाकडे इतकं लक्ष द्यायचं शेवटच्या क्षणाला. पण मी तर तुमच्यावर भरोसा ठेवला ना. हा पण 59 उत्तर बरोबर आहे ना. A + 12 किती आहे? 79. A किती आहे? 67. आणि A - 8 किती आहे? 59. हे बघा तिघांची बेरीज करून तुम्ही आरामात बघायचं. उत्तर काय आहे ना? 205. ओके टाटा बाय बाय. आधी मुलींनी जायचं. चला बाय युट्यूबर्स.